होस्ट इन द स्टियाना बिअरबोनच्या चॅटमध्ये तुमच्या सगळ्यांचं वेलकम. थँक्यू तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करताय. तुम्हाला सरप्राईज कसं वाटलं? अजून तुम्ही व्हिडिओ बघितला नाही, ज्यांनी अजून मागचा एपिसोड बघितला नाही, नक्की जाऊन चेक करा. ऑलमोस्ट सगळ्याच व्हिडिओमध्ये आपण बुकबद्दल बोललो, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसबद्दल बोललो. तरी किती लोक फॉलो करतात? हो गॉड, काय करायचं? इन्स्टावरचे रील्स स्क्रोल करून, OTTवर आपल्याला हवी ती सिरीज बघून याने लाईफमध्ये चेंज होणार आहे. टाइमपास म्हणून तुम्ही जरी रोज ब्रेनला ते फीड करताय, तुम्ही तसे बनत जाताय. आ गई समज? मी असं म्हणत नाही की सगळं बंद करा, पण हा टाइमपास किती वेळ काय करतो आहोत आपण? ज्यांना कुठेतरी वाटतं की त्यांना मोटिवेशनची गरज आहे, कम्प्लिटली रॉंग आहे. आपल्या ह्युमनचं वायरिंग असं आहे ना की ज्याच्यामध्ये असं डिझाईन केलं आहे की आपल्याला जेव्हा अनकम्फर्टेबल वाटतं, ज्याने आपल्याला भीती वाटते, अशा गोष्टीपासून ब्रेन आपल्याला प्रोटेक्ट करतं. असं डिझाईनच आहे आपल्या ब्रेनचं. तुमचा जॉब, तुमचा बिझनेस, एक्झाम हे सगळं कठीण वाटणारी, रिस्की वाटणारी काम आहेत, ज्याची आपल्याला भीती वाटते. मग मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे ब्रेन लगेच वायरिंग असं आहे की ते आपल्याला प्रोटेक्ट करतं. माइंड आपल्याला स्टॉप करतं ह्या सगळ्या गोष्टी करण्यापासून. इंटरेस्टिंग राईट? म्हणजे तुम्हाला मोटिवेट वाटतं, पण त्या गोष्टी करण्यासाठी खूप इझी आहेत. लाईक सोशल प्लॅटफॉर्मवर स्क्रोल करणं, OTT सिरीज बघणं तासनतास, गेम खेळणं. यासाठी आपल्याला मोटिवेशनची, कोणाच्या सांगण्याची गरज लागत नाही. पण जेव्हा आपण काम करतो, स्टडी करतो, तेव्हा कळतं की ते खूप हार्ड आहे, त्यासाठी रिस्क आहे आणि आपल्याला भीती वाटायला लगेच ब्रेनला कळतं आणि मग आपलं ब्रेनचं वायरिंगच असं की जैसे थे वही पे वापस. इतकं जर इझी असतं ना, तर आपल्याला ह्या मोटिवेशन व्हिडिओची, ह्या सगळ्या व्हिडिओची तुम्ही जे आता बघताय त्याची गरजच लागली नसती, जर ते इतकं इझी असतं तर. पण ते तसं नाहीये. म्हणून तर स्कूल कॉलेजमध्ये रिवॉर्ड असतं, ऑफिसमध्ये प्रमोशन, हे सगळं त्यासाठीच तर डिझाईन केलंय. कारण त्यामध्ये त्यावेळी आपल्यामध्ये डोपामिन रिलीज होतं. आणि म्हणून आपण बोललो होतो याआधी की तुम्ही मेहनत केली की काम केलं की स्वतःला रिवॉर्ड द्या. कारण आपल्याला रिवॉर्ड दिसतं की तिथे आपल्याला एका मोटिवेशनची गरज लागत नाही. पण खरं तर प्रोसेसमध्येच तुमचं डोपामिन रिलीज होत असतं. सतत पुढे जाणं, नवीन गोष्टी शिकणं, स्वतःला बेहतर बनवणं, ॲक्च्युली ही की आहे. ही प्रोसेसच मेन आपण एन्जॉय करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक वेळी बाहेरच्या रिवॉर्डवर स्वतःचा हॅपीनेस आपण सेट करू शकत नाही. आधी मी स्टडी झाली की सॉन्ग ऐकायचे, म्हणजे आता पण ऐकते, पण खूप वेळ घालवायचे. आणि त्याऐवजी मी आता पॉडकास्ट किंवा ऑडिओ बुक ऐकते. असं स्मॉल स्टेप्स तुम्हाला तुमच्यामध्ये चेंजेस करायचे. तुम्ही पण करू शकता. कुठलंही काम करताना मोटिवेटेड फील नसेल होत तर ते जास्त इंटरेस्टिंग करू शकता. जसं की आता मला कुकिंग करायला आवडत नाही, जाम कंटाळा येतो, पण अशा वेळेला मी टीव्ही लावते आणि कुकिंग करते, सो मला ते बोर वाटत नाही. कुठेतरी आपल्या हॅबिटवर, आपल्या थिंकिंगचं रिवायरिंग करणं त्यासाठी खूप गरजेचं आहे. हे कसं करायचं? बिअरबोन चिटचॅटवर रेसिटी युअर माइंडसेटचा व्हिडिओ आहे, नक्की चेक करा. तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. तुम्हाला ज्या वेळेला एखाद्या कामासाठी मोटिवेशनची गरज आहे किंवा प्रत्येक वेळेला जर तुम्हाला कुठलंही काम करताना मोटिवेशन लागतं, अशा वेळेला तुम्हाला ते बस करायचं आहे, जस्ट करायचं आहे. तुमचं रुटीन आहे, तुम्ही डिसिप्लिनमध्ये आहात, गुड. पण जर तुम्ही इनडिसिप्लिन हेच तुमचं नॉर्मल रुटीन आहे, तर मग ते आधी तुम्हाला चेंज करायला हवं. स्वतःला रिवॉर्ड द्या, स्वतःला ते काम केल्याबद्दल थँक्यू बोला. आणि एवढं सगळं करूनही काही फरक पडत नसेल तर दॅट्स ओके. जर अगदीच बोर होतंय, या चॅनलवर या आणि व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच मोटिवेशन मिळेल. आणि हो, अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही, पटकन करा, फ्री आहे. आय होप तुम्ही हा एपिसोड एन्जॉय केला असेल. अजून कुठल्या टॉपिकवर तुम्हाला एपिसोड आवडेल कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा, सगळ्यात लास्ट, यूट्यूबचे सगळे रीतिरिवाज कम्प्लीट करा, म्हणजे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फेवरेट लोकांबरोबर एपिसोड शेअर करा. पुन्हा भेटू एका नव्या फ्रेश एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा आपला फेवरेट चॅनल, ज्याचं नाव आहे बिअरबोन चिटचॅट. सी यू सून.